नमस्कार मित्रांनो, मी श्वेता बांदेल. आणि काल आमच्याकडे वादळ झालं थोडंफार, म्हणजे असं एवढं पण नाही. तर सांगायचं म्हणजे खूप सारं आपल्याला नुकसान होतं ज्यावेळेस वादळ होत असतो. पाऊस येत नसतो पण हवा खूप सुटते आणि आमच्या बाबतीत हे तेच झाले. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी अगोदर पण दाखवलं, आमच्याकडे खूप सारे आंब्याची वगैरे झाडं आहेत. आणि आज मेन विशेष म्हणजे आमच्या जांभळीला जांभळंसुद्धा लागले आहेत. आणि ते बघा ना, किती सुंदर असं वाटतं. हे पहा, पिकलेत नाही अजून, कच्चे आहेत, पण थोड्या दिवसांनी पिकणार. ते किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. तर काल वादळ एवढं झालं की आमची सर्व आंब्याची झाडं होती त्याच्यावरचे आंबे काही खाली पडून गेले. एवढा पण नव्हतं वादळ की आमचं घर वगैरे उडून गेला, असं काही नाही. आमचा एखादा छप्परच उडून गेला. तर हे पहा, खूप छान असे आंबे लागलेत. पण काल वादळमुळे अर्धे तर गळून गेले होते. तुम्हाला हे अगोदरसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही. आणि तुम्हाला हे माझी व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की लाईक करा आणि मला नक्की सांगा. हे पहा, म्हणजे पार झोपून गेलेत आंबे, इतके आंबे आंब्यांना लागले आहेत. त्याची काळजीसुद्धा व्यवस्थित केली आम्ही. ते बघा माझ्या मागे किती छान असे. पण नशीब छान आहे आमचं की जास्त वादळ न झाल्यामुळे एवढे काही नुकसान झाले नाही. पण वाटतं ना यार, कुठेतरी आपण काहीतरी केलं आहे आणि त्याची फळं आपल्याला मिळत आहेत, याच्यातच मोठी गोष्ट असते, याच्याशिवाय काही नाही. तर तुम्हाला हे व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक कमेंट्स करा. थँक्यू.